नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कसे आहेत सगळे? मजेत ना? मजेतच राहा. मी तुमचा विशाल भोसले स्वागत करतो आपल्या VP ब्लॉसम 06 या मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर आज आहे 27 तारीख आणि वाजलेले सकाळचे किती वाजले तरी? 4:30 नाही जास्त, 4 वाजून म्हणजे 4:45 जवळजवळ झालेले आहेत. सो आमचा प्लॅनिंग होता 2:30 वाजता निघायचा, 2:30ला ना, कारण 2:30ला निघायचं होतं प्लॅनिंग. पण काही कारणास्तव शॉपमधनं लेट आलो आपण, त्यामुळे सगळ्या गोष्टी करत जवळजवळ पॅकिंग करायलाच वाजले मला 3:30. तर करण आला, माझी आत्ता आंघोळ झाली, फ्रेश झालं. हाय श्रुती. श्रुती उठले बाय करायला, मला विहा झोपलेली आहे. तर आजचा प्रवास हा आपला म्हणजे बोलत ना एकदम जवळजवळ 8 वर्षानंतरचा प्रवास आपला चालू होतो आहे. मागच्या 2 दिवसापूर्वी आपण व्लॉग टाकलेला लडाख राईडचे प्रिपरेशन. सो रेवदंडा, चौल रेवदंडा टू लडाख, लेह लडाख ही आपली राईड स्टार्ट होते. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. खूप चांगले व्ह्यूज तुम्हाला मी दाखवीन, चांगले व्ह्यूज तुम्हाला दाखवीन. आणि जेवढं जास्त पद्धतीने माझ्या पद्धतीने एक्सप्लोर करता येईल तेवढं मी करून देईन. आणि इन्स्टाला आपल्या अपडेट राहाच, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि साईडला बेल आयकॉन आहे त्याला प्रेस करायला विसरू नका. मिटवले मग तुझ्यात काढा अंजा. तर सुप्रभात मित्रांनो, फायनली सेटअप झालेलं आहे. श्रुतीने आरती वगैरे केली आणि अक्का रनिंग रेडी होतोय. एवढा गरम होता ना भेंडी. आता मी निघतोय. वाजलेत 2:30 करता 5:30, 2 तास ऑलरेडी डिले, कारण की खूप वेळ गेला पॅकिंगला. आता लवकरात लवकर आपण मुंबई सोडण्याचा प्रयत्न करू. चला, गणपती बाप्पा. पहिले आपल्याला आता रिफिल करायला जायचंय. काहीच पेट्रोल नाही, कारण की जायचं होतं. चला बाय, पाठव मला ती. सो फायनली बोलतात ना, ते निघेश पर्यंत थोडासा धाकधक तशी काय आहे. होप सो. वन सेकंड. गणपती बाप्पा मोरया. आपण आपल्या राईडचा शुभारंभ केलेला आहे आणि ही अशी सुंदर पहाट, ढग आहेत, पावसाचं वातावरण आय थिंक वाटतंय. फर्स्ट ऑफ फ्युल अप करू आपण. टँक आपण फुल करून, आणि जस्ट रामेश्वर मंदिर सोडलेलं आहे. थोडासा सेट व्हायला टाइम जाईल आम्हाला, कारण की खूप टाइम नंतर लोड आता एवढा आलेला आहे आपल्या गाडीवरती. बाय बाय चौल. आता डायरेक्ट आपण भेटू 15 दिवसानंतर. आणि हा आमचा आहे हा चौल नाका. म्हणजे आता लिटरली एक बोलतो ना, गुजबम्स आलेत, गुजबम्स. कारण की एक फक्त बायकरला माहिती आहे की लडाख राईड काय आहे. त्याच्यासाठी गेले 8 वर्षापुढे स्वप्न बघतोय आणि आज ते प्रत्यक्षात उतरताना मी बघतोय. भाई आता एक्सप्लेन नाही करू शकत मी का कुठपर्यंत आनंद असा गगनाला भिडेल माझा. आता आपण आलो म्हणजे पेट्रोल पंपावरती, आणि आता आपण फ्युल अप करतोय. पेट्रोल आहे का नाही तिकडून आहे. इकडे 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 एकच चालू आहे. सो आपण आता पेट्रोल भरलेलं आहे आणि आपण आता डायरेक्टली डे लाईट मध्ये मिळू सोबत, कारण की आता अंधेरा आहे तो चालत आहे. तर व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे समोर बघू शकता तुम्ही काय विहंगमय दृश्य आहे, खतरनाक भाई. आणि तो समोर आपला आहे तो सागरवेर, ते तुम्हाला वानर टोक दिसेल. अशी काही आपली गावाकडची पहाट. खरंच खूप प्रसन्न वाटलं. तर आता आपल्याला परफेक्ट व्ह्यू भेटलेला आहे. शायद मगाशी फक्त वाईड अँगल होता, आपल्याला अल्ट्रा वाईड होता. आणि आमचे करण शेटनी तर गाडी खेचलेली नाही चांगली. भाई तो लय खुश, तो पण खुश झाला, कारण की त्याला पण बरेच टाइम अगोदर निघायचं होतं, पण त्याला पण सोबत कोण नव्हतं. तो बोलतो विशाल दादा येऊ का मी सुद्धा राईडला. बोल चल ना भावा. हा आपला सागरगडचा रस्ता.
आई पातृदेवीचा उदो उदो. मला आहे ना सांगू सेटअप, माझा सेटअप पद्धतशीर. मला काय सांगू, मला बंजी गाडीवर लोडच नाही राहिलाय, समजलं? हा नाही, कॉर्नरिंगला सावकार येईल, काय घाई नाही पाहिजे आपल्याला. काय बोलू ना भाई, काय कळतच नाही. अनएक्सेप्टेड सगळ्या गोष्टी आहेत आजच्या. काहीच टेन्शन नाही आपल्याकडे. एकदम आराम के साथ गाडी चिल आउट करतोय. 88, 88, 89, 88, 89 बघू शकता क्रूज. याचा हा उपयोग आहे. मी अचानक काल असं बनवून घेतला, कारण की ऑर्डर टाकलेली मी मॅन्युअल क्रूज कंट्रोलची, पण तो अवेलेबल नव्हता. अवेलेबल होता पण डेट पुढची येत होती आणि आपल्याला निघायचं होतं आज. सो पटकन अचानक काल गेलो आमच्या इथे आणि बनवून घेतला. आहे तो रिस्की, पण जर प्रोफेशनल रायडर असेल ना तर फरक होऊन जाईल, काय नाही. नवीन पोराला थोडासा फरक पडेल, काय हरकत नाही. आता आपण आलेलो ते म्हणजे आपल्या JSW परिसरामध्ये. इथे भाई एवढं पॉल्युशन आहे ना, म्हणजे हे पॉल्युशन आहेच, त्याचबरोबर रोडवर इतकं पॉल्युशन आहे. हे रोड जे बघताय खूप चांगले आहेत, पण धरणतरचा ब्रिज ते वडकर चेकपोस्ट सोडसपर्यंत डोळ्याची एवढी वाट लागते ना. आणि समोर बघू शकता सूर्योदय होतोय. खूप छान छान असे व्ह्यूज तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करेन आपल्या ब्लॉग्स मधून. तर आपल्या चॅनलवरती कंटिन्यू तुम्ही अपडेट राहा. ब्लॉग्स तुम्हाला येतच राहतील. तुम्हाला त्याचबरोबर इंस्टाग्रामवर सुद्धा अपडेट्स मिळत राहतील. पेट्रोलचे सीन काय आहेत महाराष्ट्राच्या बाहेर आणि महाराष्ट्रात किंवा पुढच्या राज्यांमध्ये, कारण की आता लडाखचा सीझन मेन सुरू झालेला आहे. त्यामुळे आणि त्यात नेमका पेट्रोलचा प्रॉब्लेम. आजची कंडिशन भाई सांगू ना मी, ह्या 12 दिवसात 15 दिवसात आहे ना 112 रुपयावर पेट्रोल गेलं, 104 रुपयावर ना. बाप रे. नमस्कार पनवेल का. आता आपण ते म्हणजे आहोत म्हणजे पनवेल मध्ये. आता आपण जवळजवळ तुरमाळ्याला आपण पोहोचलेलो आहोत आता. आणि पळसची पाट्यावर आपण लेफ्ट घेणार आहोत. काय करू आता आपण आहोत ते म्हणजे परमबोडी सर्कलला. ब्रिज जवळ का, ब्रिज जवळ ब्रिज सोडलाच का तू? ठाणे टाकले म्हणून बाळकुंडला गाडी टाकली नाही, पोलीस लाईन वरून गाडी टाकतोय. कारण की केसर मिल वगैरे बाबा खूप बरेच दिवस बघितलेलं नाही का. आपला आहे म्हणजे पातळीपाड्याचा ब्रिज. इथूनच आपला रोजचा प्रवास व्हायचा ज्यावेळेला मी ठाण्याला कामाला होतो. आता फायनली आपण ते ठाणे ट्रॅफिक मधून घोडबंदर ट्रॅफिक रोड मधून सुटलेलो आहोत. घोडबंदर रोड जो आहे तो ट्रॅफिकचा बादशाह आहे भाई. आणि फायनली आपण फाउंटन हॉटेल जवळ पोहोचलेलो आहोत. भले लेट पण थेट भावा. चांगलाच खड्डा घेतला, स्पीड ब्रेकर 2 वेळा चांगलाच घेतला. आजचा आपला जो रूट आहे मुंबई राजस्थानला पोहोचतोय का नाही आपण बघू, कारण की खूप आपण 2.5 तास लेट निघालेलो आहोत. बहुत तकलीफों के बाद इस जन्नत भरे रास्ते पे हम आए हैं. ये जन्नत भरे रास्ते पे हम आए हैं और हम देख रहे हैं सामने बादल ही बादल आए हैं. ओह क्या बात. असो, आपलं मराठीतच भारी आहे. आणि आपण साधारणतः 10 वाजल्यावरती वगैरे नाश्त्यासाठी थांबू, कारण की आता काही गरज नाहीये तशी. सकाळी मी कॉफी प्यायलेली आहे. बघू जसा जसा प्रवास आपला होतोय तसं आपण आपल्या जोश मध्ये येतोय भावा. कसं सांगू तुला माझ्या फिलिंग भावा. लय लय खुश झालोय मी राव, सांगू शकत नाही राव. ओल्ले आले बबली क्या सीन आहे सामने. हो, नवीन गाडी लॉन्च होते. टेस्ट राईड साठी गाडी बाहेर पडलेली आहे. ऑब्विसली गाडी रेनॉल्डची आहे. रेनॉल्ड ओके. वेदर क्लिअर. इकडे ढग आलेत, इकडे वेदर क्लिअर आहे. बघू शकता थोडे फार ढग आलेले आहेत.
आणि त्याचबरोबर ताई खूप ड्रायव्हिंग चांगली करत आहे. काय आपला रायडर खुश आहे जाम. लडाख राईडला निघालाय ना. आणि आता कसं माहितीये का, आता आपल्याला असं थ्रोटल आरामात सोडायचं आहे आणि गाडी आपली चालवायची आहे. सो करण भाऊ, ओ करण भाऊ, कसं वाटतंय? हे आपले ओल्ले आले बबली. हे असं आपला असं फायदा पहिला ह्या एवढ्याशा गोष्टीचा फायदा. कारण की ह्या हाताला आपल्याला रिलॅक्स भेटतो पण ह्या हाताला रिलॅक्स नाही भेटत. त्यामुळे भाई त्याला थोडाफार आराम पाहिजे. खूप चांगलं वर्किंग होतंय. थँक्स राजस्थान स्टील. ओके, आमच्या इथला स्टीलवाला आहे, त्यांनी बनवलंय. बायाने पैसे पण नाही घेतले. सुरत ते 230 किलोमीटर आणि चारोटी 64 किलोमीटर. मित्रांनो, असं ढगाळ वातावरण झालेलं आहे पावसाचं सगळीकडेच. म्हणजे 2 मिनिटांमध्ये वेदर चेंज. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा झालाय तर माझे रेल लाईनर जे आहेत ना ते टॉप बॉक्स मध्ये आहेत आणि टॉप बॉक्सच्या वरती पण मी बॅग टाकली आहे. हा चारोडी टोल प्लाझा आपण क्रॉस करतोय आता. आणि आपल्या राईडचे चौल रेवदंडा अलिबाग पासूनचे जे किलोमीटर आहेत ते फर्स्ट 200 किलोमीटर आपले अचीव झालेले आहेत. आणि आपल्या राज्याची पहिली चेकपोस्ट आणि आपल्या राईडची हा पहिला चेकपोस्ट आहे राईडचा आपल्या. आपण आता लवकरच महाराष्ट्रची बॉर्डर क्रॉस करतोय आणि आपण गुजरात मध्ये एंटर करतोय, बघू शकता. आणि स्लो स्लो आणि 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 ओ तर आता जस्ट आपण महाराष्ट्र चेकपोस्ट क्रॉस केलेला आहे आणि इथे जरा ब्रेकफास्ट करायला थांबलो आहे. वाजले जवळजवळ 10च वाजायला आले, 9:15 वाजलेले आहेत. जवळजवळ आता 9:15 वाजायला आले. तर थोडासा नाश्ता करू आणि आपण इथून पुढे जाऊ. आणि करण कसा वाजला? एक नंबर. 210 किलोमीटरचा स्ट्रेच ना? 210 ना? 220 आहे. बघू ना. हां, निघाल्यापासून 221 221चा मी स्ट्रेच मारला आहे नॉनस्टॉप. सो जॅकेट वगैरे काढलेलं आहे आणि बाबड्याचा फोन आला आहे. बाबड्याचा कांदा भाजी घेतले, त्यासोबत ठेचा आहे आणि मिरची चटणी आहे इथे. आणि करणने घेतला वडापाव. अजून एक वडापाव आहे करणचा. तर एक थंड पाणी उडत का नाही. तर आम्ही ॲक्च्युली आहे ना 220-21 किलोमीटर झालेत. आम्ही नॉनस्टॉप स्ट्रेच मारला आहे. तर आहे ना आता साधारणतः 220-21 किलोमीटर झालेत. आपण चौल रेवदंड्यावरून निघालो आहे अलिबागवरून. करणला ते बोललो महाराष्ट्र बॉर्डर सोडायला थांबू बोलू कुठे आपण. जस्ट बॉर्डर सोडलेली आहे आणि जसं मी तुला लाईट 10 वाजलेत, तसे पण 10 वाजलेले आहेत. तर थोडा नाश्ता करून घेऊ आणि पुढचा प्रवास कंटिन्यू. म्हणजे आता डायरेक्टली आपण साधारणतः कारण 2-3ला वगैरे 3-3:30ला थांबू आपण डायरेक्ट आरामात. Let's get it, let's go, go. Yeah, yeah, yeah. Let's get it, let's go. Yeah, yeah. Let's get it, let's go. Yeah, we in the zone now, in the zone. Money on the floor now, on the floor. Never seen a crew so fly. Yeah, we taking over the town, taking over. Watch them throw it back for a stack, make it bounce for a while. See the vibe go low. Got no time for being shy. With all this paper I can buy. Wanna see you moving now. I can do this all night. Yeah, it ain't even a try. Black truck pulling up to the back door. They already know what we came for. Got the whole session going crazy, that's a fact. आता आम्ही महाराष्ट्र चेकपोस्ट जवळ निघालो. बरं, एक साधारणतः आम्ही एक अर्धा-पाऊण तास 1 तास जरा आम्ही पॉवर लॅब नाही पण कालपर्यंत आपण फक्त व्हिडिओ मध्ये लेह लडाखचं
सर्किट बघत होतो. स्वप्न तर होतच, पण प्रत्यक्ष उतरायला 8 वर्ष गेले आज, आणि स्वतः आज आपण प्रत्यक्षात स्वतः हा प्रवास अनुभवतोय. आपल्या राईडचा पहिला फ्युल अप आहे. अरे वा वा वा, पहिला फ्युल अप है. सिंगल ला थोड़ा, सिंगल को छोड़. नोजल नोजल है ना, सिंगल ही छोड़, अंदर नहीं जाएगा. तर इथे आहे पेट्रोल 102 रुपये लिटर. मित्रा, पेट्रोलचा प्रॉब्लेम काय नाही तिथे, कुठे साथ देतात ना. टोप कशी येते, अशी अशी अशी. आणि ही नदी बघू शकता. ही जी नदी आहे ना, ही अंबिका नदी आहे. आणि हा बघा जुन्या काळाचं स्ट्रक्चर कसं होतं ब्रिजचं. पूर्ण अंबिका नदी. आय थिंक पोरं पोहत आहेत त्यात. सुरत 51 किलोमीटर आहे आता इथून. फॉलो मी बेबी, फॉलो मी. तू गेलास पुढं, चाला इथं इकडे 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 आपली बाईक जायला पाहिजे बहीण. तर आता आम्ही तिथे थांबलेलो ना, तर तिथे 2 काका होते. ते मला विचारायला लागले की तुम्ही फिरता का बोलते. फक्त ते हिंदी मध्ये विचारत होते की फिरता का बोलते. मी हा यात्रा भी निकला हो बोला. तर बोलते अच्छी बात है, कहाँ से निकले. अलिबाग वरून निघालं म्हटलं. बोला रायगड मुंबई से. अरे बाप रे, त्यांचं रिएक्शन, अरे बाप रे इतना दूर से. हा एवढं लांबून म्हणलं. तर बरं वाटतं अशी माणसं आपल्याला भेटतात, नवीन नवीन माणसं ओळखीची होतात. तर अशीच माणसं नवीन नवीन भेटतील आणि आपण पण ओळख करत राहू. तुमचा आशीर्वाद आहेच आपल्या मागे, तुमचा आशीर्वाद तर आहेच आपल्या मागे, आणि असंच राहू द्या. आमचा जवळजवळ 4 वाजलेले आहेत आणि आपण भरूचमध्ये पोहोचलेलो आहे. तर गरमी खूपच आहे, त्यामुळे आम्ही उसावरच खेळायला थांबलेलो आहे. हे आपले डॉमियन पॅन्थर तिकडे आहे आणि उसाचा रस पितात आम्ही. एवढ्या गरमीत चिल मार. ये अंकल मिले गुजरात से है ना, गुजरात से ही है ना. ये अंकल पूछ रहे कहाँ से आए, तो मैं बोला अलीबाग. जैसे 6500 किलोमीटर का रनिंग बताया, तो वो शौक हो गया एकदम. कैसे आपको शौक है कि ना अंकल घूमने फिरने का. घूमने जाते हैं. हाँ ना, चाहिए ऐसे, ये उम्र में घूमना भी चाहिए. भाई संध्याकाळचे 4:20 झालेले आहेत आणि आता ऊन आहे ना, ऊन दुपारपेक्षा जास्त जाणवायला लागले आता इथे. आहे नर्मदा नदीवरचा ब्रिज आहे आणि बघू शकता तुम्ही नर्मदा नदी. ऑसम यार. तर आता काय असेच रॅन्डमली 2 जण भेटले मित्र. थम्सअप केलं, 1 नंबर बोलतायत. तर असं काय होप्स येतात आपल्याला. असंच तुमचा सपोर्ट राहू द्या. चल ना. सूर्यास्त होत आहे, सूर्यास्त. आणि वाजलेले संध्याकाळचे 7 वाजले आहेत आणि सूर्यास्त होताना आपल्याला देवता दिसत आहे. तर असं थोड्या वेळाने आता अंधार पडेल, तोपर्यंत आपण जास्तीत जास्त आपल्याला राईडचा हे करूया. त्यामुळे म्हणलं ठीक आहे, चल थोडासा वेळ घेऊ आणि नंतर मग मोठा स्ट्रेच घेऊ. आता जवळ साधारणतः 300 किलोमीटर बाकी आहेत. तर आपण जेवढं कव्हर होईल तेवढं करू लवकरात लवकर. आणि पेट्रोल भरायचं होतं, तर मी सुद्धा भरून घेतला, कारण की आपल्याला ऑलमोस्ट 200 किलोमीटरची रेंज दाखवत होती. तरी पण मी पेट्रोल भरून घेतला. सो आता थोडा बघू, आता
अजूनपर्यंत उदयपूर 280 दाखवते, पण बहुतेक आम्ही आता मोडासाला थांबू, कारण की उदयपूरला पोचायलाच 2 वाजतील. त्याच्या आता वाजलेले आहेत 11:15 आणि आपण मोडासामध्ये पोचलेलो आहोत. खूप भूक लागलेली आणि ते चायनीज सेंटर एक ओपन होतं, तर मी ट्रिपल राईस आणि चिकन पकोडा मागवला आहे, सर सूप मागवलं आहे, ते खातो आहे आम्ही. कारण कसं वाटते? एक नंबर, मस्त राईड झाली की नाही? एक नंबर राईड झाली आमची. तर आत्ता आपण हे एरिया कोणचा आहे? मोडासा मध्ये कोणचा? कॉलेज चौक ना, चौकडी. तर आत्ता आपण आहोत ते मोडासामध्ये कॉलेज चौकडीजवळ, आणि ते आपण आत्ता डिनर केला चायनीजचा. या भावाने चायनीज एकदम भारी मारलेला, एक नंबर चायनीज होता. हाय कर, हाय तू. हो छोटू किधर काय? असं लोकेशन आहे, बघू शकता. कधी आले तर नक्की विजिट करा, मस्त विजिट. टेस्ट खूप चांगली होती. सो फायनली आत्ता आम्ही रूम चेकिंग केलेलं आहे. वाजलेले आहेत, हा करंटचा मोबाईल आहे, 12:45, 12:45 झालेला आहे. आणि आम्ही ए सी रूम घेतलेला आहे. ए सी रूमची प्राईस जस्ट 900 रुपीज. 900 रुपयाचा ए सी रूम घेतलेला आहे. 1000 रुपये, 900 रुपये. आणि हा सगळा आमचा पसारा बघू शकता. हा सगळा सेटअप करतो, व्हिडिओ एडिट करायची आहे आणि तुम्हाला दाखवायची आहे. सो हा ब्लॉग आपण इथेच थांबू, कारण की आता फ्रेश व्हायचं आहे. असा आहे रूमचा इंट्रो आहे. इथून आपण एंट्रन्स आहे. हा डबल बेड आणि एक सिंगल बेड दिला आहे. इकडे सोफा, हा सोफा आणि हा बाथरूम. हा ब्लॉग आपण इथेच थांबू. तर ब्लॉग कसं वाटलं हे नक्की मी कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. जय महाराष्ट्र.